नमस्कार फॅमिली. तर दिवाळी अगदीच जवळ आलेली आहे आणि दिवाळीच्या फराळामधला सगळ्यात सोपा पदार्थ म्हटलं तर शंकरपाळी. पण ह्यात जरा जरी पदार्थांचं प्रमाण बिघडलं तर आपली शंकरपाळी तेलात विरघळू शकते. तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाळ्या, त्याही 1 किलोच्या प्रमाणामध्ये. 1 किलो मैदा मी इथे वापरणार आहे आणि अचूक प्रमाण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर इथे मी 1 वाटी मैदा म्हणजेच अर्धा किलो मैदा मी घेतलेला आहे. बरोबर अर्धा किलो मैदा या वाटीमध्ये बसतो. जास्त दाबूनसुद्धा मी भरलेला नाही आहे. हलक्या हलक्या हाताने मी हात भरलेला आहे मैदा. तर 1 वाटी आणि अजून 1 वाटी अशा 2 वाट्या म्हणजेच बरोबर 1 किलो मैदा मी इथे घेतलेला आहे. आता ह्यात मी घातलेलं आहे चिमूटभर मीठ. मिठामुळे गोडाच्या पदार्थाची चव जी आहे ती अजून वाढते. आणि ह्यात टाकायची आहे वेलची पूड. आता हे एका बाजूला ठेवून देते मी. आणि आता पुन्हा मी तीच वाटी घेतलेली आहे ज्या वाटीने मी मैदा मोजून घेतला होता. तर ह्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी दूध म्हणजेच पाव लिटर दूध, याऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकतात. आता ह्याच वाटीच्या आकाराची सेम वाटी माझ्याकडे आहे. तर त्या वाटीच्या अंदाजे आपल्याला पाऊण वाटी साखर म्हणजेच 300 ग्राम साखर आपल्याला घ्यायची आहे. आता आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते एका टोपामध्ये एकत्र करून घेऊयात. तर इथे मी घेतलेलं आहे दूध आणि साखर. हे दोन्ही आपल्याला एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. आणि साखर चांगली मिक्स केल्यानंतर आपल्याला हे गॅसवरती फास्ट आचेवरती ठेवायचं आहे. आणि ह्या दुधाला जे आहे आपल्याला उकळी येऊन द्यायची नाही आहे. उकळी आली तर दूध फाटू शकतं. आपल्याला फक्त फास्ट गॅसवरती साखर जी आहे ती फक्त वितळवून घ्यायची आहे आणि हे थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता ज्या वाटीने मी मैदा मोजला होता त्याच आकाराच्या सेम वाटीने मी अर्धा वाटी तूप म्हणजेच 250 ग्राम तूप घेतलेलं आहे. आता तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हे कडकडीत तुपाचं मोहन जे आहे ते आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुपाचे जे मोहन आहे ते गरम आहे, त्यामुळे मी चमच्यानेच सगळं मैद्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आणि जवळजवळ 1 मिनिटानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने मोहन मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मैद्याचा जो प्रत्येक कण आहे त्या प्रत्येक कणाला तुपाचं हे मोहन आहे ते लागलं पाहिजे आणि असा चांगला मुटका त्याचा वळला गेला पाहिजे. आता आपलं पीठ परफेक्ट तयार आहे. तर आपण आता पीठ मळून घेऊयात. तर आपलं जे दूध आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते सुद्धा थंड झालेलं आहे. आता आपण हे थोडं थोडं ह्यात मिक्स करून पीठ मळून घेऊया. तर हे जे पीठ आहे ना, हे आपल्याला मऊसूद मळायचं नाही आहे चपातीच्या पिठासारखं. हे थोडं आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे. तर थोडं थोडं मी ह्याच्यामध्ये ते मिश्रण टाकून पीठ मळून घेते आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे जर तुम्हाला असं वाटत असेल की संपूर्ण मिश्रण वापरल्यानंतर तुमचं पीठ घट्ट आहे, तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. थोडंसं पाणी ह्यात टाकून तुम्ही पीठ मळून घेऊ शकता. घट्टसर पीठ आता मी इथे मळून घेते. तर तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण जे आहे मिश्रण वापरलेलं आहे पीठ मळण्यासाठी. आणि जो गोळा मी बनवलेला आहे पिठाचा तो जास्त घट्टही नाही आहे आणि एकदम मऊसूतही नाही आहे. तर चांगल्या प्रकारे पीठ आता मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक फ्लेकी प्रकारचं टेक्स्चर त्याला आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. पीठ असं दिसलं पाहिजे. तर आपलं पीठ आता परफेक्ट रेडी झालेलं आहे. तर आपण आता शंकरपाळ्या बनवून घेऊया. तर 1-2-3 चपात्या होतील अशा आकाराचा मी एक हुंडा घेतलेला आहे. याची आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही अशीच पोळी लाटूनसुद्धा शंकरपाळ्या कापून घेऊ शकता. पण आपल्या शंकरपाळ्यांना छान असे लेयर्स पडावे म्हणून आपण अजून एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत. तर त्यासाठी आपली पोळी जी आहे त्याच्या चारही बाजूच्या ज्या कडा आहेत त्या आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत. ही एक स्टेप केल्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांना छान असे पदर पडतात. आता आपल्याला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे. आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट भिजलेलं आहे, त्यामुळे मला पोळी लाटताना जास्त मेहनत करावी लागत नाही आहे एक्स्ट्राची. आणि आपल्या ज्या पोळीला बाजूने क्रॅकसुद्धा जात नाही आहेत. तर असंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही. जर घट्ट पीठ मळलं तर आपल्याला ते लाटताना खूप त्रास होतो आणि आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या कडक देखील होतात. तर परफेक्ट असंच पीठ आपल्याला मळायचं आहे आणि आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. आणि लाटताना आपल्याला ह्याची जाडी जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही आहे, नाहीतर आपली जी शंकरपाळी आहे ती आतून कच्चीच राहू शकते.
तर चला आता अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आपण पिझ्झा कटर किंवा जर तुमच्याकडे करंजीचा चमचा असेल तर त्याच्या साहाय्याने ह्याच्या पहिला कडा आपण कापून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या कडा आहेत त्या आपण पुढची पोळी लाटताना वापरणार आहोत. आणि आता मी ह्याच्या कडा कापून घेतलेल्या आहेत. कडा कापल्यानंतर आपण ह्याच्या एक समान शंकरपाळ्या कापून घेऊयात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ह्याची साईज ठेवू शकता, छोट्या किंवा मोठ्या, तुम्हाला जसं आवडत असेल तसं. तर मी आता शंकरपाळ्या कट करून घेते आहे. तुम्ही बघू शकता की आपलं पीठ किती छान मळलं गेलेलं आहे. आपले जे शंकरपाळ्या आहेत त्या पोलपाटाला चिटकतसुद्धा नाही आहेत कट करताना, स्वतःहून वेगळ्या होत आहेत. म्हणजेच आपलं पीठ खूप छान तयार झालेलं आहे. आता मी छान अशा शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत पिझ्झा कटरच्या साहाय्याने आणि आता मी तुम्हाला दाखवते की ह्याची जाडी मी किती ठेवलेली आहे. एका बाजूला मी कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलात मी एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघते की आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही. परफेक्ट आपलं तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये धूरसुद्धा येत नाही आहे. आता मी थोड्या थोड्या करून ह्याच्यामध्ये आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या सोडणार आहे आणि छान अशा मंद आचेवरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. जर आपण गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट ठेवली तर आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या बाहेरून पटकन लाल होऊन जातील आणि आतून त्या कच्च्याच राहू शकतात. म्हणून आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे. लो फ्लेमवरती आपल्याला छान खरपूस अशा शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. छान अशा आतून बाहेरून ज्या आहेत आपल्या शंकरपाळ्या शिजल्या पाहिजे, कच्च्या नाही राहायला पाहिजे आतून. तर आता मी थोड्या थोड्या करून ज्या आपल्या शंकरपाळ्या आहेत त्या तळून घेते आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या शंकरपाळ्यांना हळूहळू असा गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि छान अशा शंकरपाळ्या आपल्या गोल्डन झाल्यानंतर आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या शंकरपाळ्यांना किती छान असे लेयर्स पडलेले आहेत आणि आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या रेडी आहेत. अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत आपल्या बिस्किटापेक्षाही खुसखुशीत अशा शंकरपाळ्या. धन्यवाद.